अटारी बॉर्डरवरच्या एलओसीवर तणावपूर्ण शांतता, बीएसएफ जवानांकडून सीमेवर गस्त, पाकिस्तानकडून सुद्धा सीमेवरील हालचालींवर लक्ष, भारताकडून पाकिस्तानात जाणारे सगळे मार्ग बंद। भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांकडून बंकरची उभारणी, बंकर लाईनवर 24 तास बीएसएफ जवान तैनात, अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका, सीमेलगतच्या गावांना अलर्ट। पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरील काही भागात मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न, भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बीएसएफ, सीआयएसएफ, आयबी प्रमुखांसोबत बैठक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डांची आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, भारत पाकिस्तान सीमेजवळील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा। परराष्ट्र मंत्रालयाची सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद, ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देणार। भारताच्या कारवाईनंतर पाककडून इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात, जगातील अनेक देशांकडे पाकिस्ताननं कर्ज मागितलं, मात्र ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची पाकची माहिती। जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, बीएसएफच्या कारवाईत 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पाककडून काल रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याचेही चोख प्रत्युत्तर। होशियारपूरच्या कमाही देवी परिसरात चीनी बनावटीची पाकिस्तानी मिसाईल आढळली, भारताच्या रडारकडून रात्री पाकिस्तानी मिसाईलचा खात्मा।